रेझिलियन्स. जसं IQ, EQ, SQ आहे ना, तसं रेझिलियन्स क्वेश्चन पण आजकाल मेजर केला जातो. रेझिलियन्स म्हणजे ही झाडं आहेत ना, हे सगळं आपल्या स्क्रिप्चर्स मध्ये आहे, आपण वाचत नाही शास्त्र. अनफॉर्च्युनेट आहे. आता तुमचं सायन्स स्कूल आहे, मी नेहमी मुलांना सांगतो की त्यांना ते शिकवलं जातं की कोणी न्यूटन, आयझॅक न्यूटन, त्याच्याबद्दल त्यांना सगळं माहिती आहे, पण संत ज्ञानेश्वरांबद्दल त्यांना माहिती नाही. त्यांना सांगितलं जातं की ते सफरचंद वरून खाली पडलं, तिथे तो बसलेला आणि त्याने विचार केला हे खालीच का पडलं, मग कोणता फोर्स होता, आणि मग त्याने ग्रॅव्हिटीचा शोध लावला. हे आयझॅक न्यूटन सांगतो. पण भारतातलं धर्मशास्त्र किंवा अध्यात्म म्हणतं पहिलं तू हा विचार कर, ते सफरचंद वर गेलं कसं करा, तुम्ही खाली आलं ते सांगता, पण वर कसं गेलं ते कोण सांगत नाही. ते अध्यात्म आहे. सायन्स आपल्याला खाली घेऊन येते, पण ते वर घेऊन जाणं हे अध्यात्म आहे. दोन्ही महत्वाचं आहे. तर पहिलं ते बीज असतं, हे तुम्हाला मुलांना सांगितलं पाहिजे. आधी बीज ऐकले असं माऊली म्हणते ज्ञानेश्वरीमध्ये. श्रीमद भगवद्गीतेचा 15वा अध्याय आहे, त्या 15वा अध्याय पुरुषोत्तम योग, त्याचा पहिला श्लोक आहे. ऊर्ध्वमूलम अधःशाखम अश्वत्थम प्रावुरव्यय. मला असं एक झाड आहे ज्याचं मूळ वरती आहे आणि शाखा खाली आहे. हे तुम्ही मुलांना विचारलं पाहिजे. असं कुठे झाड आहे काय ज्याचं मूळ वरती आहे, झाड खालीच असतं. तर हे अध्यात्म तुम्हाला सांगायला, हे इज प्युअर सायन्स. आणि ज्ञानेश्वर इज द हायेस्ट ऑर्डर ऑफ सायंटिफिक पर्सन. पण जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा आम्हाला कळतं. तुम्हाला हे पण मला माहित आहे की नासाचे सायंटिस्ट भारतातले शास्त्रांचा अभ्यास करतात. ते संस्कृत शिकायला लागले, तर त्यांना विचारलं तुम्ही संस्कृत का शिकताय, ते म्हणतात आम्हाला इंडियन स्क्रिप्चर स्टडी करायची आहे. का? कारण त्याच्यामध्ये सगळे रिसर्च आहे. कृष्णाला लोणी खाताना दाखवलेलं आहे, तर तो लोणी का खात होता? लोणी आपल्या GI ट्रॅक साठी चांगलं असतं. कदाचित कृष्णाला माहिती असेल की त्याच्यामध्ये लॅक्टोबॅसिलस असेल, त्यामुळे पोट चांगलं राहतं. तुम्हाला अशा प्रकारे त्याच्या डेप्थ मध्ये जायला. हे मी का सांगतो, हे आम्ही केलेलं आहे. मी एक सायंटिस्ट आहे, म्हणजे रिसर्च हा माझं स्पेशलायझेशन आहे. तर मी तुम्हाला सांगतो ते बीज आहे ते जमिनीत पडल्यावर काय होतं, तर ते मातीमोल होतं. म्हणजे ते जेव्हा फुटतं जमिनीच्या खाली, सगळे रिसर्च जमिनीच्या खाली होतात, म्हणजे सायलेन्स मध्ये होतात. आपण सायन्स बद्दल सांगतो, पण सायन्सचा बेस पण काय आहे, सायलेन्स आहे. हे सांगितलं जात नाही मुलांना. सगळे जे काय आविष्कार आहेत ना, ते मॅडम क्युरीने युरेनसचा लावला किंवा तो बेन्झिन रिंगचा शोध, हे सगळे सबकॉन्शियस माइंडने झाले, स्वप्नामध्ये त्यांना दिसलं. हे सायलेन्सचा प्रताप आहे. तर ते बीज फुटतं, मातीमोल होतं. म्हणजे जेव्हा त्याचा अहंकार तुटतो तेव्हा त्याच्यातून निर्मिती होते. जोपर्यंत अहंकार जाणार नाही तोपर्यंत निर्मिती नाही आहे. यू कॅनॉट क्रिएट. तर ते फुटतं, मग त्याचं बीज, त्याच्यातून 2 पानं येतात है ना, मग त्याचं खोड होतं, मग त्याचे ब्रांचेस निघतात, मग ते झाड मोठं झालं, त्याला फुलं लागतात, आणि मग त्याला फळ लागतं, आणि ते फळ पिकल्यावर खाली पडतं. तिथे न्यूटन बसलेला आहे. पण ही वर जाण्याची प्रक्रिया त्याला कोण सांगणार? ते अध्यात्म आहे. तर तुम्हाला हे दोन्ही सांगता आलं पाहिजे. नुसतं तो वरून खाली पडलं म्हणून तो ग्रॅव्हिटीचा शोध लागला, हे पण अर्धवट आहे. ग्रॅव्हिटीचा शोध भारतामध्ये लागला, हे लोकांना नाही माहिती. हे सगळं बायास्ड आहे हिस्ट्री. आपण शाळेमध्ये शिकवतो की एरोप्लेनचा शोध कोणी लावला, काय शिकवलं जातं शाळेमध्ये, कोणी लावला, कोणते ब्रदर्स, राईट ब्रदर्स. पण आपल्याला नाही माहिती की भारतामध्ये महाराष्ट्रातल्या माणसाने एरोप्लेनचा शोध लावला आहे. अनफॉर्च्युनेट आहे, कारण हे लपवलं गेलं आपल्यापासून. एव्होल्युशनची थिअरी का शिकवतात मला माहित नाही. एव्होल्युशनची थिअरी इज ऑब्सोल्यूट, म्हणून शाळांमध्ये शिकवली जाते. कोणताही टॉप सायंटिस्ट एव्होल्युशनला ऍक्सेप्ट नाही करत. इव्हन डार्विन, ज्याने एव्होल्युशनची थिअरी दिली, तो स्वतः म्हणाला की थिअरी मला पण तशी ऍक्सेप्ट नाही आहे. सो आपल्याला हे लेटेस्ट माहितीच नाही आहे. सिलेबस बदलायची वेळ आलेली आहे.
आम्हाला हे का शिकवावं लागतं व्यसनमुक्तीची? सिलेबस मध्ये काय येत नाही, कारण काही लोकांच्या कंपन्या याच्यावर चालतात, बिझनेस याच्यावर चालतात. मला फार वाईट वाटलं. मी इथे उमरेडला, नागपूरचं सांगतोय, त्या गावामध्ये गेलो. उदासा म्हणून गाव आहे उमरेडमध्ये. आदासा 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 वेगळं, उदासा आहे. उदासा मला चांगलं लक्षात आहे, कारण कोणी आपल्या गावाचं नाव उदास असं ठेवत नाही, पण तिथे आहे. तर त्या शाळेमध्ये मी गरीब विद्यार्थी, मुलं मुली, तर मी सगळ्यांच्या इकडे तोंड करा. मी म्हणते काय खाता? बघितलं तोंड उघडत नाहीये. 400 पैकी 200 मुलांची तोंड बंद आहे, खर्रा खातात. आणि गरीब मुलं. मी म्हटलं किती रुपयाला मिळतं? 10 ते 20 रुपये. पैसे नाही. मग कसा मिळतं? मुलं तो खर्रावाला घोटून घेतो आमच्याकडून. 5 घोटले तर 1 खर्रा फ्री, आणि दिवसभर ते खात असतात. दिस इज स्टेटस ऑफ अफेअर. खर्रा आपण काढू नाही शकत विदर्भातून. का काढू नाही शकत? जर एवढा डेटा आहे त्याच्या अगेन्स्ट मध्ये, का हे चाललंय सगळे खर्राकडे? फेल्युअर आहे ना, कुठेतरी आपण चुकतोय. म्हणून एज्युकेशन तुम्हाला फक्त नॉलेज आहे, तुमचं डोकं मोठं होत चाललेलं आहे. हृदयाचं काय? हृदय पण मोठं झालं पाहिजे ना. एम्पॅथी नावाचा प्रकार असतो. एम्पॅथी ऐकलंय तुम्ही? एम्पॅथी, समवेदना. समोरच्याची वेदना पण आपल्याला जाणता आली पाहिजे ना. जर ते नाही झालं तुम्ही सेल्फिश होणार ना. तुम्ही फक्त स्वतःचा विचार करणार. पण आपल्या भारतामध्ये गुरुकुल प्रथा होती. 7 लाख गुरुकुल होते. प्रत्येक गुरुकुलामध्ये योग शिकवला जायचा. आणि मॅकॉलेने सगळ्यात जास्त नुकसान केलं. त्यांनी स्टडी केलं भारताचं, की भारतावर विजय नाही तर एवढेशे ब्रिटिश एवढ्या मोठ्या देशाला कसं काय जिंकले? कारण त्यांनी पहिला स्टडी केलं की भारतात एज्युकेशन किती पर्सेंटेज आहे. 100% लिटरसी होती साऊथला. आणि सगळीकडे त्यांनी बघितलं की ह्यांचं कल्चर खूप स्ट्रॉंग आहे, कारण एवढे अटॅक झाले तरी कल्चर गेलं नाही यांचं. मग त्यांनी ठरवलं की पहिला यांच्या डोक्यातून हेच काढायचं की तुमचं कल्चर इन्फिरियर. मग 3 कॉन्व्हेंट स्कूल स्थापन केले. हिस्ट्री तुम्हाला माहिती पाहिजे. कलकत्त्यामध्ये, चेन्नईमध्ये हे कॉन्व्हेंट स्कूलमध्ये. मग त्यांनी काय केलं? योग काढायचं आहे. मग योगाच्या जागी PT आणलं त्यांनी, फिजिकल ट्रेनिंग. नाही तर योग प्रत्येक शाळेमध्ये शिकवलं जायचं. आता ते इंटरनॅशनल योगा डे मोदीजीने, मी मोदीचा माणूस नाही, तुम्ही चुकीचं काउंट करता. आय डोंट सपोर्ट एनी पार्टी. पण मला हे सांगायचं की आपल्यामध्ये होतं मनाला ट्रेन देणं, संस्कार देणं. आता फिजिकल ट्रेनिंगवर आलाय. तर मला असं वाटतं व्हॅल्यूज शिकवायला पाहिजे. व्हॅल्यूज. कारण नुसतं एज्युकेशन आहे पण व्हॅल्यू नाही ना, तो चुकीच्या मार्गाला जाणार. जेलमध्ये जेवढे लोक आहेत, शिकलेले लोक आहेत, त्यांनी आपल्या ज्ञानाचा काय वापर केला? भ्रष्टाचार कसा करायचा, टॅक्स कसा वाचवायचा. आय एम नॉट अगेन्स्ट दॅट, पण ही इंडिव्हिज्युअल चॉईस आहे. समजतंय तुम्हाला? समजतंय तुम्हाला?